गडचिरोलीमध्ये गणेशोत्सवासाठी विशेष मंडप टाकत मूर्तींची विक्री करण्यासाठी दुकानं लावण्यात आली। यावर्षी पीओपीच्या मूर्तींना खो देऊन केवळ मातीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज ताजने यांनी। पाहूयात। गडचिरोली शहरात गणेशोत्सवाची तयारी जोमात सुरू आहे। उद्या गणेशाचं आगमन होणार आहे आणि त्या दृष्टीने गडचिरोली शहरामधल्या या मैदानामध्ये मंडप सजवण्यात आलेला आहे। या मंडपांमध्ये अनेक दुकानं लागलेली आहेत गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी। काही ग्राहक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया। जुन्या पिढीपासून आमच्या घरी गणेश उत्सव मांडत असतात, त्याच्यामुळे आता आम्हाला ती परंपरा चालू ठेवण्यासाठी दरवर्षी आम्ही मांडत असतो। कशा पद्धतीने तुम्ही सजावट करणार आहात या मूर्तीची? या मूर्तीचं सजावटीनुसार परिपूर्ण दिसत आहे, पण तरी आम्ही थोडीफार जसं आमचं डेकोरेशनचं थीम आहे त्यानुसार त्याला घडवण्याचा प्रयत्न करू। थोडासा धोतर वगैरे त्याला नेसवून आणि त्याला टोप वगैरे घालून पीओपी मध्ये खूपसे कस्टमर आहे का आता पण माझ्याकडनं जे पीओपी घेत होते ते आज पण मातीचे गणपती घेतात। गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत सर्वजण या उत्सवात सहभागी होतील यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।